मंत्रालयामध्ये येऊन आंदोलन करण्याची मंत्रालयातली ही पहिली घटना नाहीये। याच्या पूर्वी सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि वारंवार घडणाऱ्या या घटनाच्या अनुषंगाने मंत्रालयामधली सुरक्षा व्यवस्था चोख करण्याचा जो कार्यक्रम आहे तो खरं तर मंत्रालयाच्या वतीने केला जात आहे। सध्या आपण मंत्रालयाच्या मुख्य परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी आपण बघितले तर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेले आहेत। मंत्रालयाचा मुख्य जो गेट आहे जिथून सगळेच नेते मंडळी असतील किंवा सर्वसामान्य कर्मचारी असतील, सर्वसामान्य लोक असतील जे विविध कामांसाठी मंत्रालयात येत असतात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा सीसीटीव्ही कॅमेरा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। खरं तर हा कॅमेरा जुनाच आहे, पूर्वी देखील या ठिकाणी हा कॅमेरा होता, मात्र त्याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झालेला होता आणि त्याच अनुषंगाने सगळे बदल करून पुन्हा एकदा नवीन कॅमेरा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। याच्यासोबतच आपण पाहत आहोत की मंत्रालयामधला जो गाड्या येण्याचा जो मेन गेट आहे त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने कॅमेरा लावण्यात आलेला आहे। मंत्रालयामधले मागच्या काही दिवसांमध्ये फेस रीडिंग नावाची नवीन तंत्रज्ञान जे आहे ते लागू करण्यात आलेलं आहे। येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी स्कॅन करून आतमध्ये जावं लागत आहे। मंत्रालयाच्या आतल्या भागामध्ये आपण जर बघितली तर सगळ्यात प्रत्येक मजल्यावरती जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत। कोणत्याही व्यक्तीने अशा पद्धतीने कृत्य करू नये, उडी मारू नये, आंदोलन करू नये। त्याच्यामुळे खरं तर ही उपाययोजना आणि खबरदारी सरकारच्या वतीने घेतली जात आहे। मात्र आता आपण पाहत आहोत की जे सीसीटीव्ही कॅमेरे जे बंद पडलेले आहेत किंवा ज्याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झालेला आहे असे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा पुन्हा एकदा त्याच्यामध्ये नव्याने दुरुस्ती करून आणि ते अपग्रेड करून अशा पद्धतीने लावले जात आहे आणि योग्य त्या पद्धतीने आता कशी खबरदारी घेतली पाहिजे या दृष्टीने सरकारचा आणि एकूणच प्रशासनाचा प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।